अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्वन, अंती दाविती सुरभवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही। मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी। शीतोष्णाची भीती नसेची, ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात बसती, एकांत स्थळी समर्थ। परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांचे वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयाते। त्यावेळी मंगळवेढ्यात बसापा तेली राहत, दारिद्र्य पिढीला भोवत, दीन स्थिती तयाची। तो एकी दिनी फिरत फिरत, सहज वना माझे जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज। कंटकशया करून ती वेरी केले शयन, ऐसे नेवल देखून लोटांगण घालीत असे। अष्टभावे दाटूनी माथा ठेवी श्रीचरणे, म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे। स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून यास्तविता झाला बहुत प्रकारे। पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती, वर्धस्त ठेविती तत्काळ मस्ती तयाची। बसापाचे श्रीचरणी मन जडले तै पासुनी, राहू लागला निशिधनी स्वामी सन्निध आनंदे। मग बसापाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीतस्या कांता म्हणे घर बुडाले। बसापा येता गृहासी, दुष्ट तोरे बोले त्यासी, म्हणे सोडले संसारासी वेड काय लागले। परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जन पवादा न भीत नसे चाड कोणाची। एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले। चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले। पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात पुरुषापदे ओरडती। परी बसापाच्या चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहे भान नसेसी। तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापला सगळ तेज अग्निसमान। पाद स्पर्श सर्पा झाला, बसापा भानावरी आला, अपरिमित देखला सर्प समूह चोहीकडे। वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय। पाहुणी या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले। भिऊ नको यास मी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही देव तुझे उदेले। ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडणी त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी। गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले। तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले, बसाप सहित बसले समर्थ एका देऊळी। तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडणी पाहत, तव त्याचा सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला। ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी, माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी। ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनी नयनी वाहती। त्यासी बोलती येतीश्वर, घरी जावे त्वा स्वतर, सुखे कराव संसार दारा पुत्र पोषजे। असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे। इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा समंत, सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गौढा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ।